सो तुझं काम होतं ना, ही फ्री होणार आहे म्हणजे ही काय करणार, ही जॉबला जाते का? ऑब्व्हियसली मला कॉलेजचं काम असणार आहे. अरे मग मला तरी ते असतं, तुम्हाला नसतंच दिलेलं देवाने. मी तर मी कॉलेजला येत नाही का? माधुरी मॅम भागवत खरं बोला माधुरी मॅम, खरं बोला. ही रिॲक्शन फक्त माझ्यासाठी झाली असती ना, हिच्यासाठी कधीच नसते आली ना. नाही जोकचा पार्ट एकदम सिरियस कॉन्व्हर्सेशन आता मी करणार आहे एकदम. आणि आता तो माझी थोडी तारीफ करेल प्लीज. तारीफ करायची प्लीज दे दो भाई. तो राधे राधे गाईज. आज योगेश नाशिकमध्ये बऱ्याच दिवसानंतर त्यांना चेहरा दाखवलाय. छत्रपती संभाजीनगर इथे राहणाऱ्या मुलीने आज वेळ मिळाला. हाँ अरे हम ही स्कूल में पढ़ रहे, आपको क्या ही दे. पकड़ उसको जा पकड़. जय श्री राम. अरे सच में छुट्टा नहीं है, जा सकते हो आप. हाँ तर हिने आज 2 वर्षानंतर आली आहे. मी असते इथे 2 वर्षानंतर मला भेट. म्हणजे चूक माझी असं वाटतंय काहीच तुम्हाला. मी वेळ देत नाहीये. झूठ बोलना तो कोई संविधा से सीखे. मी जाताना आहे ना स्वतः सांगून गेलो होतो की अधूनमधून नाही जमणार, आता जमतंय तर ट्राय कर. नाही मला नाही भेटायचं, इट्स ओके. आणि आता इकडे आम्ही अजून एक आमच्या म्हणजे ग्रुपमध्ये एक ट्रायपॉड पण आहे आमच्या. तशी बाय द वे तू कुठे भेटली रे मला? हाऊ डू यू नो मी? बाय TCA. हां सो शाउट आउट टू आर TCA क्लास, त्यांचं प्रमोशन. सो गाईज आणि थर्ड पर्सन पण अजून मे बी तुम्ही दोघं आहे ना फर्स्ट टाईम ब्लॉगमध्ये येत आहे. कॉन्टेंट क्रिएशनमध्ये पण आहे ना तुम्ही या दोघांना बघितलंच नाही आहे, कारण तेव्हा मी कॉन्टेंट क्रिएट करायचो पण ह्यांच्याशी लेजिट आहे ना फक्त फोन कॉलवरच बोलणं झालं आजपर्यंत. म्हणजे ह्यांना तुम्ही कधी माझ्या बोलण्यातून कधी म्हणजे तुम्ही जर मला पर्सनली ओळखत असाल तर यांच्याबद्दल एवढं ऐकलं नसेल, कारण हे मला कधी भेटायलाच नाही आले आणि आम्ही फक्त फोन कॉलवरच एवढे मॅच्युअर होऊन गेलो की आम्हाला भेटायची गरजच नाही पडली. सो ते मॅम इथे कुठेतरी जॉबला आहे, काय माहिती कशामध्ये एवढं सगळं आहे बाई. आणि हे कॉलेज रोड आहे गाईस, नाशिकचं वन ऑफ द मोस्ट फेमस प्लेस. तर मी आता त्यांना भेटतो. मॅमनी मला विचारलं की कोण आहे तुझ्यासोबत. Oh. I just told her she is my friend. Now you're she. या मुलींना आहे ना अक्कला लावायची ना गोष्ट. तूच पण आहे ना की एक मिनिट तू काय म्हणलास की सरप्राईज द्यायचं आहे. सो सरप्राईज शुड बी सरप्राईज. नाही आहे पण मग ती कधी इथे निघून जाते ना त्यांची. पण आज ती इथे आलेली आहे म्हणून डोकं चांगलं लावलं. मग मी कुठेतरी लपलं पाहिजे असं वाटतं. काय नाही इथूनही तू दिसणार नाही. ओके आली. 30पर्यंत सांगते. हां तू काय केलं? तू 12:30पर्यंत ज्या स्पॉटवर तू तिकडे थांबली असते तर 1 मिनिट त्यांनी जायची. हां जर समोरचा व्यक्ती आपल्याला जेव्हा बोलतो ना गाईज की मी या टाईमला सांगणार आहे तर आपण जिकडे ना तिकडे स्टेबल राहायचं असतं. अशी फटके देईल ना. 1 मिनिट मी तुला आधीच सांगितलं होतं माझं काम आहे म्हणून आणि मी 11:30 नंतर फ्री होणार आहे. सो तुझं काम होतं ना, ही फ्री होणार आहे म्हणजे ही काय करणार, ही जॉबला जाते का? ऑब्व्हियसली मला कॉलेजचं काम असणार आहे. अरे मग मला तरी ते असतं, तुम्हाला नसतंच दिलेलं देवाने. मी कॉलेजला येत नाही का? अरे 1 मिनिट ते सगळं जाऊ द्या. मग कॉलेजमध्येच थांबायचं ना, परत घरी जायला कोणी सांगितलं? मला घरी तुम्हाला 12:30चा टाइम दिला होता आणि मला भूक वगैरे आहे की नाही काही. 1 मिनिट एवढे सगळं पूर्ण कॉलेज रोडला फूड असतात तुला आजचे दिवस देणार होता. हा तर दिलेच ते. जर ही थांबली असते मी का नसते दिली. ठीक आहे आता. हां आताही उपाशीच आहे मी. आताही उपस्थित आहे म्हणा देईल रे काय ऐसे आहे. माधुरी मॅम भागवत
बोलायचं नाही. खरं खरं बोला माधुरी खरं बोला, ही रिॲक्शन फक्त माझ्यासाठी झाली असती ना, हिच्यासाठी कधीच नसते आली ना. Shut up. Actually. ब्रो Close कर ना त्याला आता. सो गाईज इथे मी सरप्राईज दिलेला आहे सक्सेसफुली. शॉक तुम्ही चेहरा जो बघू आणि शकता. मॅम फार दुःखी झाल्यात याचा चेहरा बघण्याची, त्यांना मुळीच इच्छा नव्हती. ऍक्च्युली आतमधून मला असं ना हे होतं माझं, काय बोलतात त्याला, ठेव नाही बोल ना हे असं ऐकायलाच तर तत्पर आहे योगीसेच. उड्या नको मारूच असतं उंट्यासारख्या आधीच अजून उड्या मारतात आणि बिना डोक्याचा बोलतोय मॅम. हा तुझं डोकं कुठे ते ब्लॉग मध्ये अगोदर सांगून झालेलं आहे, आता परत बोल. बंद करणार आता. ते प्री डिसाइडेड कॉन्टेंट होता ना, तो काही नाही, पण मग हिची चूक आहे ना, आता तुम्हाला कळेल काहीच. म्हणजे एक मोठा व्यक्ती तिला जेव्हा समजेल ना, मोठी व्यक्ती मोठा व्यक्ती ग्रामरची वाट लागून गेलेली आहे. समिताला जेव्हापासून भेटलोय परत, मराठी एकदम चुकीचं होतंय माझं, काही समजून घ्या मला. येतं तुला मराठी? येतं चांगली. स्वतःची चूक लपवण्याचा फक्त हा एक जरिया आहे. प्लीज नाही अरे तू तरी मराठी हिंदी मिक्स नको करू. हा ते सगळं जाऊ द्या. आता आहे ना, आता बोल चल बोल. थांब आता पूर्ण स्टार्टिंग पासून स्टोरी सांगा. आपला प्लॅन बनताना चूक कोणाची स्वतः मॅम सांगेल. सांगा मॅम. मला सकाळी कॉल आला 10 वाजता, मला कॉलेजला यायचं होतं आणि त्यानंतर हा मला कॉलवर काय बोलला की तू म्हणजे तू केव्हा फ्री होशील वगैरे. मी म्हटलं 11:30 नंतर. हा मला म्हणे की ठीक आहे, मी तुला 12:30पर्यंत सांगतो की आपल्याला कुठे भेटायचं आहे, आपण कुठे जाणार आहे. ओके. सो ह्याचं जर 12:30 ह्याने मला टाईम सांगितला होता, तर मी ह्याच्या कॉलसाठी थांबली होती. मी काय म्हणून स्वतःहून सारखं कॉल करून विचारलं, हा तुझं फिक्स झालं का रे की आपण कुठे भेटायचं, सारखं विचारलं. मग मी 11:30ला घरी गेले माझं कामावरून. मला घरी जाते, फटाफट जेवण वगैरे करेल आणि मग याचा कॉल आला की मी निघे. मी नेमकी स्टॉपवर उतरले आणि याचा कॉल, कुठे असतो म्हणजे मी कॉलेजवरून घरी गेले, घरी पण नव्हते तिथे. ह्याचा कॉल आला. मग आता माझी काय चुकी, ह्याने थोडं प्रायर सांगायला हवं होतं ना. तर ह्याला माहिती होतं की मी 11:30पर्यंत फ्री होणार. ह्याचं म्हणणं असं की ते माझी चूक आहे. इथे माझी काय चूक आहे? अरे मॅम मी एक मिनिट थांब ना. मला सांगा आता की गाईज हे बघा, मी हिला बोललो होतो की निघ आता, पण असं थोडी बोललो होतो की काय खाऊ नको, काय खायचं. पण मी 11:30ला गेल्यानंतर हा मला म्हणे की मी निघतोय, हा लगेच तू लवकर ये. असं म्हटल्यानंतर मी हे बघा एक मिनिट तुम्ही मला 2 वर्षापासून असं काहीतरी माझ्यावरती थोपून कॅन्सल करतोय. तुला जमलं नाही, तुला जमलं नाही. सो ह्यावेळेस मला माझं चुकलं काही तुम्हाला असं वाटतंय? मला पण असं थोडं वाटतंय. कडून पार्टी भेटून जाईल आपल्याला. अरे गाईज थांबा मला त्याला ऐका नाही सविता आता इथे कॅमेरा इकडे आता कॅमेरामध्ये म्हणजे पार्टी हवी होती, बोलली असती का तुला कोणत्याही कॅफेला गेली हा ना. आता देईल, अरे न द्यायला तसं काही नाही, पण काही पार्टी हवी होती. पार्टीचा प्लॅन करणार म्हणून पचणार नाहीये तुम्हाला. हा आता तुम्ही जॉब करायला लागला आणि जॉब कोणी करायला लावलं, असं फ्री काहीतरी करायला पाहिजे. फिरायचं मला तुमच्यासाठी ह्याच्यासारखं एक्झाम झाले तुझ्या अपॉइंटमेंट आणि माझी मी तर काही मी तर असंही कॉन्टेंट क्रिएट करतोय काहीच, म्हणून मी तर फिरलंच पाहिजे तुमच्यासाठी फिरतोय. आणि मी पण मेन गोष्ट हिला पार्टी हवी होती म्हणून हिने जेवण नाही केलं. आणि मी बघा मी पार्टी करणार होतो म्हणून मी घरून पण खाऊन आलो आणि इथे पण खाणार. आणि मी वरतून मॅमसाठी आणि मी वरतून मॅम तुमच्यासाठी टिफिन पण आणलाय, किती चांगलं बघा. शेवची भाजी एक नाशिककर साठी सर्वात फेवरेट जे असतं ना. नहीं आणलंय म्हणजे फुल एंड फाइनली तर एकच है कि ये भुक्कड़ इंसान आया था खाना खाने के लिए, मुझे मिलने के लिए नहीं आया था, आई थी. तो ये मैं बता देता हूँ मेरी ऑडियन्स को. आणि तुम्हाला तुमच्यासाठी मला इंट्युशन असे आले होते की मी तुमच्यासाठी शेवची भाजी आणली पाहिजे. ही अशी बघितलं तू इच्छा केली. कोणी बघू नका. हां हे तू किती बोल, माझे ऑलरेडी चांगले व्ह्यूअर्स. दूसरे के हिस्से का निवाला खा लो ना. अरे ऐसा कुछ नहीं है, एक मिनट. ठीक है. ये वैसे बच जाएगा. वाह ओके. तो योगी सेज ने जो बोला वो करके दिखाया है. पहिली बात तो गाइस ही रस्ता गेला यार गाईस, त्यामधला आहे बघा, रस्ता गाडी घेऊन गेली. ऍक्च्युली टेस्ट मस्त टेस्ट मस्त आहे, फक्त रस्ता हवा होता. मॅम तुम्हाला रस्ता हवा गाइस ही नाशिककरांसाठी सर्वात फेवरेट सब्जी असते.
सब्जी बॅकग्राऊंड खूप घाण येतोय. भाजी असते. बॅकग्राऊंडला काय कोणाला बघायचं बॅकग्राऊंड? कोणाला बघायचं? सगळ्यांना योगीशीला बघणार बघायचं. नाहीये त्याच्यामुळे बॅकग्राऊंडच बघणार आहेत लोक. ओ हो. अच्छा था ये रोस्ट अच्छा जमा तुझे समिदा. भूक लागली आता मला खूप. वजन खायला लागलं. मग हेच खाऊन जा ना. मग हेच खाऊन जा ना. हिला कोण देते ते? सो येस लोकं खा. ती एक बाकी फेवरेट order असते. फेवरेट आहे म्हणजे सगळ्या नाशिककरांसाठी. सो येस गाइस, नाही. इन्होंने तो एंजॉय कर लिया है. आप भी घर पे बना लो और आप भी खा लो. मुझे बनने को नहीं आता. बनाया तो मेरे लिए भी लानस कॉलेज ऑर्डर हवी में. असेल तर तुझ्या मम्मीचं आपण promotion जिकडे कर. एकमेकांना ओळखतो तिकडून मला बोलवा, मी तिकडून खायला येईल. जेव्हा पण तुम्ही माझ्यासाठी बनवाल तर माझ्यासाठीच बनवा. नाहीतर काय एवढं मोठं कोणी बघणार पण अरे टाकेल, पक्का टाकेल. हा व्लॉग नाही टाकला ना तर बोल. नाही बाय बाय. गाईज आता हे 9 to 5 वाले यांचा लंच होता म्हणून यांना येता आलं ना. बरोबर. तर आता ही एक सी ए स्टुडंट आता नाशिक. आम्ही वेल्ली आणि हा एक वेल्ला आहे आणि ह्या पण सीए ॲस्परंट आहेत ज्या पण थोड्याफार वेगळ्या भेटतात. आपण दोघं पण आहे पण मी आहे आता बी. बरं ठीक आहे, बाय बोलायचं. एवढं जास्ती बडबड नका करू ना तुम्ही. एवढं स्टोरेज कशाला भरवताय माझं? काही एवढं पण तुम्हाला बघायचं नाही ना. हा रे कोण आहे यांच्यापेक्षा तर टॅलेंट. बाय 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 गाईस. बाय बाय मॅम. करतो आम्ही आता एन्जॉय. पुढे जास्ती काही नाही हो मॅम. आम्ही बचणार नाही फक्त तुम्हाला जे पण नाही जास्ती काहीच खाणार नाही आम्ही. जास्तीत जास्त काय करू माहिती का समिधा? आपण नाही हे बघ इथून आता आहे ना घरी निघून जाऊ आपण, कारण मॅमला थोडी गंगेवर गेलं तरी चालेल. अरे हा मंदिरात जायला पाहिजे ना. मंदिरात जातो गाईस. सो येस करा 9 to 5. पण जागा असते. कैसी सोच. तर मैं बता रही हूँ, मैं अच्छी बात बता रही हूँ, कुछ अच्छी एडवाइस दे रही हूँ. ठीक आहे जाऊ शकतात. जॉब करा. जॉब सॅलरी घ्या. मंथ एंड आलाय. जॉब करा. गाईज आता इकडे जर भेटून झालेलं आहे. आता निघू कुठेतरी जाऊ, बघू कुठे जायचं. तर आपण इथे आज इंटरव्ह्यू घ्यायला बसलोय गाईज फोर्सफुली. हो आणि हा थर्ड व्हिडिओ आहे. हा थर्ड व्हिडिओच आहे आणि वरतून हा थर्ड क्लास व्यक्तीसोबत पण आहे. माझ्या बहिणीसोबत म्हणजे समिधासोबत आहे हा व्हिडिओ. फोर्सफुली इथे बसलोय. फोर्सफुली हिला भेटतोय आज. सगळं फोर्सफुलीच होत आहे. काय बोलू मी ह्यावर श्रीमान? काहीच नको बोलू. पूर्ण दिवसाची वाट लावून टाकली माझ्या काहीच. नाही जोक्सचा पार्ट. एकदम सिरियस कॉन्व्हर्सेशन आता मी करणार आहे. एकदम आणि आता तो माझी थोडी तारीफ करेल प्लीज. तारीफ करायची प्लीज दे दो भाई. नाही जोक्सचा पार्ट. आपण कुठे भेटलो पाहिजे? TCA. हा TCA विसरून जा तुम्ही. आपण भेटलो तर तिकडे आम्ही भेटलोय गाईज. आणि तिकडे म्हणजे मला वाटलं नव्हतं की मला एवढी चांगली बहीण लाभणार आहे इन फ्युचर. मी एक ब्लेसिंगच म्हणतो प्रभू आणि श्रीकृष्णांच्या. स्टार्टिंगला जेव्हा मी ह्याला बघितलेलं ना तर तेव्हा हा व्यक्ती जसा चेहऱ्यावर दिसतोय तसंच मला वाटलं होता. एकदम रूड, एकदम मी रूड कुठे दिसतो पण? इगोइस्टिक पर्सन आणि एकदम लाईक टपोरी. जो आता खूप चेंज झालेला आहे. आय अग्री. काही लोकांच्या येण्यामुळे हा बदललेला आहे. ओके. मी खरंच ॲग्री करतो. म्हणजे माझ्या आणि त्या आयुष्यात काही लोकांमध्ये मीही आहे. असं करत नाही मला कळते. तरी बॅन असं मी नाही मानणार. काही नाही, बिलकुल नाही. मी हिच्यामुळे काहीच बदललं नाही. उलट हिला ब्लेसिंग आहे की मी हिच्या लाईफमध्ये आलोय गाईज. बेस्ट वाईब्स आहे. म्हणजे इकडे ब्रिविंग वाईब्स आहेत लेजिट. तुम्ही नक्कीच इकडे यायला पाहिजे. आणि समिधा तू नुकताच फाउंडेशन पण दिली आहेस तर. आणि तू पास हो नापास हो. मला नापास झाल्यावरती मला तर नाही. नाही ऐकून घे. नापास हो पास हो, ट्रीट मला इकडेच हवी आहे. नापास झाल्यास तुला ट्रीट भेटणार नाही. जर पास झाले तर आय विल जस्ट ब्रिंग यू हिअर. ट्रीट इथेच तुला देईल मी. आणि तू म्हणशील तसं चालेल तुला भेटेल. मिळेल. सॉरी मिळेल खाण्याकरिता. खूप चांगली वाटते. पॉझिटिव्ह वाईब्स आहे. आणि मेन सर्वात मुद्द्याचं बोलण्याचं प्रायव्हेट म्हणजे कॅफेज नाही. ते नाही बोलायचं होतं. समिधा सुधारणार नाही. चाइल्डिश समिधा. नाव मी आता चेंज करणार. चाइल्डिश मेरी बहन समिधा.
थँक्यू. इट्स ऑल्सो अ कॉम्प्लिमेंट फॉर मी. नाही बाबा. पॉझिटिव्ह व्हायचं काय